मागील आठवड्यापासून बेळगाव जिल्ह्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। त्यामुळे सततधार मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील जनजीवन सध्या विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी ग्रामीण भागात देखील पूर सदृश परिस्थिती सध्या निर्माण झाले। नदी नाले दुतंडी भरून वाहत असताना सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतोय। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे झाडे उन्मळून पडल्यामुळे हेस्कॉम वीज वाहिन्या देखील तुटल्या आहेत। त्यामुळे हेस्कॉमचे मोठे नुकसान झाले आहे। तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक गावे तब्बल 30 तासाहून अधिक काळ अंधारात आहेत। वीज पुरवठा टोटली खंडित आहे। त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून पाण्यासोबत मोबाईल नेटवर्क ही समस्या निर्माण झाले। आता पावसाचा परिणाम देखील शिक्षण व्यवस्थेवरही झाला आहे। हवामानचा अंदाज आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी काल जाहीर केलं की शाळा सुट्टी जाहीर केली। त्यामुळे जिल्ह्यातील सगळ्या शाळा अनेक ठिकाणच्या शाळा बंद करण्यात आल्या। विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी पालकांमध्ये मात्र पावसाबाबत चिंता निर्माण झाली। शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावलाय। त्यामुळे दुचाकीस्वार आणि चारचाकी चालताना मोठी कसरत करावी लागते। किरकोळ अपघाताच्या घटनाही सध्या वारंवार होताना समोर येत आहेत। दुसरीकडे मात्र राकोस्कोप धरणाच्या पांडोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आवक झाली आहे। आज मंगळवारी देखील पावसाचा इतका जोर होता की आता पूर्ण क्षमतेने भरण्याची परिस्थिती सध्या त्या ठिकाणी निर्माण झाली। महसूल आणि पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापक यंत्रणेने आता संपूर्ण पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे। पुढील काळात धरण ओव्हरफ्लो झाला तर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर नदीकाठच्या अनेक गावात शेकडो एकर जमीन पाण्याखाली जाणार आहे। ऊस मका भात भाजीपाला आणि पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। शेतातील पंपसेट सिंचन व्यवस्था आणि शेतीतील बांधी ही मोठ्या प्रमाणात आता नुकसान व्हायला सुरुवात झाली। जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पूल आणि कालवे पाण्याखाली गेल्याने काही गावचा संपर्कही तुटला आहे। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना विनाकारण नदीकाठी फिरण्यास किंवा पाहणी करण्यास फिरू नये असे आवाहन करण्यात आले। एकीकडे मात्र राकोस्कोप धरण भरल्यास की परिस्थिती निर्माण होताना पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय। मात्र दुसरीकडे मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास जिल्ह्यातील अनेक सखल भागामध्ये पूर परिस्थिती गंभीर निर्माण होण्याची शक्यता आतापासून वर्तवली जाते। त्यामुळे प्रशासनाने मदत आणि बचाव कार्यासाठी मोठे आव्हान समोर आता उभे आहे। माझे सहकारी विजय निंबाळकरसह मी निलेश मोरे, तरुण भारत न्यूज, बेळगाव।